मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे ह्याला जर उपाध्याय मिळत नसेल खासदारकीची तर विधानसभेला एकमेकांच्या ओरावर बसते हा एक फेलर आहे. मला वाटतं विनायक राऊत यांनी आपल्या पायाखाली काय जळतंय ते पर्यंत पाहावं. दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो किंवा शिल्लक असलेली बोटं आपल्याकडे असतात याचं त्यांनी भान ठेवावं. मोठं बोल पण वेटून बोल हे किती दिवस बोलणार आहेत मला सांगा. विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार आदर आहे आणि योगेश कदम माझा मुलगा आमदार याला संपवण्यासाठी जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव ठाकरेंचे त्यावेळेला विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्या योगेशची पहिलीच टर्म आहे त्याच्यावरती अन्याय नका करू हे सांगणारा हा एकच माणूस होता. याची मला जाणीव आहे. हा माणूस प्रामाणिक आहे हे मला माहिती आहे. पण एकच विनायक राऊत मी सांगतो कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो. 2 तास आमच्या दोघांची चर्चा झाली. तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही. एकनाथ शिंदेंच्या मुलाला तर मुळीच नाही. त्याला मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेंच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तर मी राजकारणाचा निवृत्त होऊन जातो. मी त्याला आव्हान देतो आहे. एकाच खोटं बोल पण वेटून बोल आणि लोकांना जे आपण सांगतोय तुम्ही जबाबदार नागरिक आहात जबाबदार नेते आहात तुम्ही आता विद्यमान खासदार आहात आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं ना. मला एक सांगा विनायक राऊतजी 40 आमदार 10 खासदार उद्धव ठाकरे का सोडून जातात. योगेश दादा ते कसा अन्याय होत होता ते आपण डोळ्याने पाहिलंच ना. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलात मला ती कल्पना आहे पण आपण तुमच्यावर ऐकलं नाही. आणि म्हणून उद्धवजींचे आजूबाजूचे जे लोक आहेत ना त्यांनीच पक्ष बुडवला त्यांनीच हा पक्ष बुडवला. आपण आपली काळजी घ्या. भविष्यात उद्धवजींसोबत काय घडणार नाही. एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब रात्री गपचूप बॅगा उचलून आपला देश सोडून बाहेर जातील. कोण घालणार नाही शिल्लक हे लिहून ठेवा आज. किंवा काळजी तुमची घ्या स्वतःची. एकनाथ शिंदेच्या मुलाची नको. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी अद्याप डिक्लेअर झालेली नाही. भाजप पण दावा करते सामंत साहेब पण दावा करतात काय मला वाटतं याबाबत लवकरच योग्य तो निर्णय होईल. दावा सगळेजण करतील प्रत्येकाला अधिकार आहे दावा करण्याचा पण पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. भाजपला दिली तर भाजपचं काम करणार. विवेक सामंतांच्या भावाला दिली असं काम करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.